नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज 19 एप्रिल रविवार. तर भक्तांनो, आज अक्षय तृतीया हा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. तर याबद्दल तुम्हाला भक्तांनो मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, पळवून बघायचा नाही, स्किप करायचा नाही भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. त्या अगोदर तुम्ही भक्तांनो व्हिडिओवरती नवीन असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. सांग बरं. नमस्कार मंडळी. आज 19 एप्रिल रविवारचा पवित्र दिवस आणि अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कर्म अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ देत राहते, लक्षात ठेवा. पण बाळूमामांच्या विचारानुसार मोठ्या मोठ्या पूजा विधी किंवा खर्च करण्याची गरज नसते. पण भक्तांनो, मन शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल तर अगदी छोटासा उपायही तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. तसेच बाळूमामा सांगतात, देवाला मोठ्या गोष्टी नकोत, भावनेतून दिलेला छोटासा अर्पणही भक्तांनो आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीला एक छोटीशी वस्तू अर्पण करा. ती म्हणजे तांदूळ. आपण ज्याला अक्षता किंवा साधे तांदूळ म्हणतो. ठीक आहे, तर तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे आणि अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाची अधिष्ठात्री. जेव्हा तुम्ही तिला मनापासून तांदूळ अर्पण करता, जेव्हा तुमच्या घरातील अन्न, धन आणि समाधान कधीही कमी पडत नाही. हा भक्तांनो उपाय साधा आहे पण प्रभावी अतिशय मोठा आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसा, मन शांत ठेवा. अन्नपूर्णा देवीसमोर एक मूठ तांदूळ ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. भक्तांनो, आई, माझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देऊ नकोस. माझं आयुष्य सुख समृद्धीने भरून टाक. बाळूमामांच्या मते भक्तांनो, हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. घरातील आर्थिक समस्या कमी होतात, घरात शांतता येते आणि मनाला समाधान मिळते. भक्तांनो, काही वेळा आपल्याला बदल दिसायला वेळ लागतो, पण भक्तांनो श्रद्धा ठेवल्यास एका रात्रीतही चमत्कार घडू शकतो. अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेले हे तांदूळ नंतर घरातील धान्यात मिसळा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये सकारात्मक विचाराची भावना निर्माण होते. भक्तांनो, तसेच बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, जिथे अन्नाचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी आपोआप येते. म्हणूनच आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. मोठं काही नाही भक्तांनो, जमलं तरी चालेल तुम्हाला मोठं काही, पण हा छोटासा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा वर्षाव होईल. भक्तांनो, श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि बघा तुमचं साधं जीवनही सोन्यासारखं चमकायला लागेल. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, तसेच आज अक्षय तृतीया हा दिवस हा फक्त एक सण नाही तर नशीब बदलण्याची एक मोठी संधी आहे, असं बाळूमामा नेहमी सांगतात. पण यावेळी एक वेगळी आणि खोल अर्थाची गोष्ट समजून घेऊया. तर बाळूमामांच्या मते अनेक लोक देवाला काहीतरी अर्पण करतात, पण मनात शंका, भीती आणि नकारात्मक विचार ठेवतात. भक्तांनो, त्यामुळे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून मामा सांगतात, देवाला वस्तू नाही तर तुझा विश्वास आणि समाधान पाहिजे आहे. आज जर तुम्ही अन्नपूर्णा देवीसमोर गूळ आणि तूप अर्पण केलं तर हा उपाय भक्तांनो खूप प्रभावी मानला जातो. गूळ म्हणजे गोडवा आणि तूप म्हणजे समृद्धी. जेव्हा हे दोन्ही एकत्र अर्पण केले जातात तेव्हा तुमच्या जीवनात गोडवा आणि भरभराट दोन्ही वाढतात. भक्तांनो, संध्याकाळच्या वेळेस शांतपणे देवासमोर आपल्याला बसायचं आहे. एक छोटासा दिवा लावायचा आहे. अन्नपूर्णा देवीसमोर थोडासा गूळ आणि तूप ठेवायचं आहे
डोळे बंद करून मनात एकच भावना ठेवा, माझं आयुष्य गोड आणि सुखी होऊ दे. बाळूमामा सांगतात भक्तांनो, काय सांगतात तर हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील भांडणं कमी होतात, नात्यांमध्ये गोडवा येतो आणि मनातील ताण हळूहळू दूर होतो. कधीकधी आपण पैशासाठी धडपड करतो पण आनंद हरवतो. हा उपाय आनंद आणि पैसा दोन्ही संतुलित करतो भक्तांनो. आणखी एक खास गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका. घरात कोणी आले तर त्याला पाणी, साखर किंवा थोडंसं काहीतरी खायला द्या. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, अरे माझ्या बाळांनो, अतिथीमध्ये देव असतो. त्याला दिलेलं अन्न कधी वाया जात नाही. भक्तांनो, जर शक्य असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला गोड पदार्थ द्या. हे केल्याने तुमच्यावरचे अनेक अदृश्य अडथळे दूर होतात. तुमचं नशीब हळूहळू बदलायला लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तांनो, आजच्या दिवशी वाईट शक्ती, राग आणि नकारात्मक विचार टाळायचे आहेत. आपल्याला मनामध्ये असले नकारात्मक विचार आणायचे नाहीत. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही बोललं जातं, विचारलं जातं, तेही अक्षय होतं. लक्षात ठेव, म्हणजे वाढत राहतं. बाळूमामांचा एक सुंदर संदेश आहे भक्तांनो, तू आज जसं विचार करशील तसंच तुझं उद्याचं आयुष्य घडणार आहे. म्हणून आजचा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही तर स्वतःला बदलण्याचा आहे. मन स्वच्छ ठेवा, देवावर विश्वास ठेवा भक्तांनो, आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठं सुख मिळवायला शिका. हा छोटा उपाय आणि सकारात्मक विचार तुमचं आयुष्य खरंच सोन्यासारखं चमकवू शकतो. ठीक आहे. तर भक्तांनो, आजच्या अक्षय तृतीयाबद्दल भक्तांनो अजून वेगळी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, काही वेळा आपण देवाला खूप काही मागतो पण आपल्याकडे जे आहे ते त्याबद्दल कृतज्ञता दाखवत नाही. त्यामुळे सुख येण्याचे दरवाजे बंद राहतात भक्तांनो. म्हणून आजचा दिवस फक्त मागण्याचा नाही तर आभार मानण्याचा दिवस आहे. आज तुम्ही काही मोठं केले तरी चालेल, पण सकाळी किंवा संध्याकाळी बसून अन्नपूर्णा देवीसमोर एक ग्लास स्वच्छ पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. हा खूप साधा वाटतो उपाय, पण यामागे मोठं तत्त्व आहे भक्तांनो. पाणी म्हणजे जीवन आणि जीवनात जे काही आहे, अन्न, पैसा, नाती, शांती, हे सर्व त्या जीवनावरच अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही देवाला पाणी अर्पण करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असा संदेश देता भक्तांनो. तसेच भक्तांनो, डोळे बंद करून मनात हळूच बोला, आई मला जे दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही माझ्यावर तुझी अशीच कृपा राहू दे. बाळूमामांच्या मते हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे हलके करतो. मन शांत होतं, चिंता कमी होते आणि तुमचं लक्ष योग्य दिशेने जाऊ लागतं. अनेक वेळा समस्या बाहेर नसतात तर आपल्या मनात असतात आणि हा उपाय त्या मनालाच बदलवतो. लक्षात ठेवा. आणखी एक गुपित गोष्ट भक्तांनो, आजच्या दिवशी घरातील धान्याच्या डब्यावर हात ठेवून प्रार्थना करा. असं म्हणतात की यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, जिथे धान्याचा सन्मान होतो तिथे दारिद्र्य येत नाही. जर शक्य असेल तर आज एक चिमूट मीठ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि नंतर ते पाण्यात टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. पण सगळ्यात मोठा उपाय कोणता माहीत आहे का? मनातली भीती सोडणं भक्तांनो. बाळूमामांचा स्पष्ट संदेश आहे, अरे माझ्या मुलांनो, तू घाबरतोस म्हणून अडचणी मोठ्या वाटतात. विश्वास ठेव, त्या आपोआप लहान होतील. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी चिंता कमी करेन, देवावर विश्वास ठेवेल आणि जे आहे त्यात आनंद शोधेन. हा विचारच तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठेवतो. आणि मग भक्तांनो, खरंच एका रात्रीत नाही तरी काही दिवसात तुम्हाला जाणवेल तुमचं जीवन हळूहळू सोन्यासारखं उजळत चाललं आहे.
आजच्या अक्षय तृतीयेच्या विषयी भक्तांनो बाळूमामा आणि अंतर्मुख करणारा संदेश सांगतात. लक्षात ठेवा, बाळूमामा सांगतात की नशीब बदलण्यासाठी मोठे उपाय नाही तर छोटी सवय बदलावी लागते. म्हणून आजचा उपाय थोडा वेगळा आहे पण खूप परिणामकारक आहे. आज तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीसमोर हळद अर्पण करा. हळद ही केवळ एक वस्तू नाही, ती शिवतत्व आहे, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घरात हळदीचा सन्मान केला जातो तिथे सुख आणि स्थैर्य टिकून राहतं असं आपले मामा म्हणतात. सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर एक चिमूट हळद ठेवा. हात जोडून शांतपणे बोला, आई माझ्या घरात सुख, आरोग्य आणि शांतता कायम राहू दे. हा उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यातील अस्थिरता कमी व्हायला लागते, मन स्थिर होतं, निर्णय योग्य घ्यायला मदत होते आणि घरातले वातावरण ही शांत होते. पण भक्तांनो, यासोबत बाळूमामा एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आजच्या दिवशी कोणालाही दुखवायचं नाही, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी दिलेला आनंद भक्तांनो आणि दिलेले दुःख दोन्ही वाढत जातं. म्हणून शक्य तितकं गोड बोला, कोणाची मदत करा आणि कुणाला माफ करा. भक्तांनो, आणखी एक छोटा पण प्रभावी उपाय ते मामा सांगतात की मामा आज रात्री झोपण्यापूर्वी घराच्या स्वयंपाकघरात एक दिवा लावा. असं मानलं जाते की यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. बाळूमामा एक सुंदर विचार आहे ते सांगतात. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. तिथे प्रकाश असेल तर संपूर्ण घर उजळतं. आणि भक्तांनो, मामांचा संदेश पुढेही सांगतात मामा, अरे माझ्या बाळांनो, आज स्वतःला आरशात पाहून एकदा हसा. हो, हे साधं वाटेल पण बाळूमामा म्हणतात, जो स्वतःवर खुश असतो त्याच्यावर देवही खुश असतो. लक्षात ठेवा. म्हणूनच आजचा दिवस फक्त पूजा नाही तर आनंद, कृतज्ञता आणि सकारात्मकतेने जगण्याचा दिवस आहे. हे छोटे छोटे उपाय आणि विचार तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवतात आणि मग भक्तांनो, खरंच तुमचं साधं आयुष्यही हळूहळू सोन्यासारखं चमकायला लागतं. बाळूमामा पुढेही सांगतात, अरे माझ्या मुलांनो, देवाला शोधायला मंदिरात जाण्यापेक्षा आपल्या कृतीत बदल करा. देव तिथेच भेटतो भक्तांनो. म्हणून आजचा उपाय थोडा वेगळा आहे पण आयुष्य बदलणारा आहे. आज तुम्ही कधीही काहीही मोठं केलं नाही तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीसमोर भाकरीचा किंवा अन्नाचा एक तुकडा अर्पण करा. हा तुकडा नंतर एखाद्या प्राण्याला, गाईला, कुत्र्याला, पक्ष्यांना खायला द्या. बाळूमामांच्या मते हा उपाय खूप शक्तिशाली आहे, कारण अन्न हे फक्त माणसांसाठी नाही तर प्रत्येक जीवासाठी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देता तेव्हा तीच खरी अन्नपूर्णा देवीची पूजा होते. जिथे भुकेलेला अन्न मिळतं तिथे देव स्वतः येत असतो, असा बाळूमामांचा भक्तांनो संदेश आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात, अचानक येणाऱ्या समस्या दूर व्हायला लागतात आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. तुमचं नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागतं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करा. शक्य असेल तर भक्तांनो, तुम्हाला स्वतःच्या हातानं स्वयंपाक करायचा आहे. अगदी साधं जेवण जरी बनवलं तरी चालेल, पण ते प्रेमाने बनवायचं आहे. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, अरे मुलांनो माझ्या, ज्या अन्नात प्रेम असतं ते अन्न शरीरासोबत नशिबालाही पोचतं. जर शक्य असेल तर भक्तांनो, आज घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या पायाला स्पर्श करा किंवा मनापासून नमस्कार करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे हलके होतात आणि मार्ग मोकळा होतो. भक्तांनो, एक गुपित जे फार कमी लोकांना माहीत आहे. आज रात्री झोपायच्या अगोदर एक छोटीशी इच्छा मनात ठेवा आणि ती देवाला सांगा, पण कोणालाही सांगू नका. बाळूमामांच्या मते भक्तांनो, अशा इच्छा अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर पूर्ण होतात. पण लक्षात ठेवा भक्तांनो, फक्त उपाय करून थांबू नका. मनात आपल्याला तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे.
बाळूमामांचा अंतिम संदेश काय आहे? बाळूमामा पुढे सांगतात, तुझं नशीब बदलण्यासाठी देव तयार आहे, फक्त तू एक पाऊल पुढे टाक. भक्तांनो, हे आपल्याला बाळूमामांचा अंतिम संदेश आहे, लक्षात ठेवा. या संदेशाकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण हा संदेश खूप काही आपल्याला सांगत आहे. म्हणून आजचा दिवस साधेपणाने पण श्रद्धेने जगा. छोट्या कृतीतून मोठं सुख मिळवा भक्तांनो, आणि मग तुम्हालाही जाणवेल तुमचं आयुष्य हळूहळू बदलतंय आणि खरंच सोन्यासारखं चमकतंय भक्तांनो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, मुळे महाराजांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो.